गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या मार्गात महत्त्वाचे बदल केलेत। हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादग्रस्त प्रकल्पाचा मार्ग बदलण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आता नव्या मार्गाची सविस्तर रूपरेषा समोर आली आहे। यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यातील पावनर येथून गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत प्रस्तावित होता। हा महामार्ग 803 किलोमीटर लांबीचा असून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा प्रस्ताव होता। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता। आता जिथं समर्थन आहे त्या भागात शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आमची नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यात बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातून जात आहे। सुरुवातीच्या काळात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित होणाऱ्या अनेक शेतकरी मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या। मात्र सांगली सह अनेक जिल्ह्यात याच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यात उतरल्याचंही दिसून आलं होतं। या प्रकल्पासाठी साधारणतः 9385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे। यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे। आज पंढरपुरातही शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग समर्थकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यास मोहोळचे आमदार राजू खरे, सांगोलाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत सह शक्तीपीठ महामार्ग समर्थक, विविध पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शक्तीपीठ महामार्ग समर्थक, शेतकरी मालमत्ताधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्याचं प्रास्ताविक भाजपचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांनी केलं। या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू शकते हा अंदाज नसल्या कारणाने मी काही गणाच्या लोकांना बोलवलेला निरोप दिला होता आणि संध्याकाळी 5च्या आसपास मला वाटतं आमच्या तालुक्यातल्या या शक्तीपीठ मार्गासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, नेते मंडळींचा फोन आल्यामुळं ते मॅनेज करता आलं नाही, त्यामुळं मला उशीर लागला। परत एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो। नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग पूर्वीची जी अलाइनमेंट होती त्यात कुठलाही बदल होऊ नये या कारणाने आपण सर्वजण उपस्थित राहिला। विशेष करून मंचावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे नेते, सन्माननीय प्रशांतजी परिचारक मालक, सन्माननीय आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि आंबेडकरी चळवळीचे नेते, सन्माननीय राजाभाऊजी खरे साहेब आणि मंचावरील सर्व पंढरपूर, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा या भागातील सर्व नेते मंडळी, समोर बसलेले सर्व आपण शेतकरी बंधूंनो, आमच्या तालुक्यातून जवळजवळ 21 गावं बाधित होत आहेत आणि पंढरपूरला या देशामध्ये दक्षिण काशीचं स्थान आहे। ज्यावेळेस सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी बदलाबद्दल चर्चा केली आणि त्याच्यानंतरची पहिली जी कॅबिनेट मीटिंग होती ती मागच्या आठवड्यातल्या बुधवारी होती।
आणि त्यावेळेस त्या मीटिंगच्या दरम्यान मी स्वतः पत्र दिलं. मी MSRDCच्या खेडकर साहेब असतील आणि अनिलजी गायकवाड साहेबांशी भेट घेऊन त्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस जमिनी अधिग्रहण करायच्या होत्या त्यावेळेस शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती आणि त्यांची समजूत काढण्याचं काम त्या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी केलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी 2-2 वर्ष त्या जमिनीमध्ये पिकं घेतलेली नाहीत, कारण या भागातून रस्ता जाणार आहे आणि त्या पिकाचं नुकसान मिळेल की नाही ही भीती असल्या कारणाने काहींनी ती जमीन तशीच पडीक ठेवली होती. ही सर्व चर्चा साहेबांसोबत झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं की आपण बसून विचार करून चर्चा करू आणि त्यानंतर तालुक्यातली सर्व नेते मंडळी माझ्याकडे आल्यानंतर मी मालकांना, राजाभाऊंना, सुहास भैया बाबर साहेब, रोहितजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली फोनवरून आणि आमचं ठरलं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांची वेळ घेऊन आपण एकत्रितपणे सर्वांनी मिळून भेटलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने ती प्रक्रिया चालू आहे. आम्ही मंचावरील सर्व नेते मंडळी आणि मी स्वतः आपल्याला शब्द देतो की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत असू आणि मी एक पाऊल तुमच्या पुढं असेल हा विश्वास तुम्हाला देतो. मालक राजाभाऊ, माझं वय लय लहान आहे, अनुभव कमी आहे. काही लोकांना माझ्यावर तसा विश्वास ठेवणं योग्य वाटत नाही, कारण अनुभव कमी असला की बाबासाहेबकडून काम होऊ शकतं की नाही असंही लोकांच्या मनात शंका येऊ शकते. पण मी एकटा नाही, आमच्यासोबत मालक आहेत, राजाभाऊ आहेत, अजून काही लोकप्रतिनिधी सोबत घेऊन आपण ताकदीनं हा लढा उभा करूया आणि पूर्वीची जी अलाइनमेंट होती ती ठेवण्यासाठी काम करूया हा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.